त्याच्या खाली जाऊन मी कमेंट वाचायला लागले. त्याच्या अगोदर मी व्हिडिओचे कमेंट वाचत नव्हते, म्हणजे मला व्हिडिओच्या स्वतःवरच्या व्हिडिओची पण कमेंट वाचायची जास्त सवय नाही आहे. म्हणून मी निगेटिव्ह कमेंट्स किती आल्या तरी मी नेहमी पॉझिटिव्ह असते आणि राहणार आहे शेवटपर्यंत. नवीन पाहिजे काहीतरी ट्रेंड थोडासा बदलूयात किंवा काय करता येईल अजून. खूप जण माझ्या याच्यावर खूप जण मुलं कमेंट करतात आणि ते कॉमेडी कमेंट करतात. मी पण एन्जॉय करते ॲक्च्युली, आणि कमेंट करणारे करत राहतील काही, आणि त्यातले कमेंट पण मला चांगले वाटेल तर त्याच्यावर रील मी नक्की आणेल. माझे व्हिडिओ तुझ्यासाठी आहेत, किंवा तू जर मुलगा असेल तर माझे व्हिडिओ तुझ्या बायकोसाठी आहेत. हे मराठी भाषेला आपल्याला पुढे न्यायचं आहे, या मराठी प्लॅटफॉर्मला आपल्याला पुढे न्यायचं आहे. कशाला करतेस, किती ट्रोल होतीयस, किती बोलतायत तुला, तरी पण तुझं चालूच आहे. बस कर आता. तुम्ही त्या साडीवाल्या का मला सन्वे घ्यायचं, छान वाटलं. म्हणजे ती ओळख माझी झालेली आहे. युअर नेटवर्क इज डिसाइड युअर नेटवर्क. चला मी आज इन्स्टा उघडते, मला नॉलेज पाहिजे असं नसतं की हिचा नवरा कोण आहे, ही डोक्याला ताप नाही देत. फॅमिली काय म्हणत असतील, रिलेटिव्ह काय म्हणत असतील. बघा तुमच्या अपोजिट सगळं होतंय. तू नवीन ज्या कमेंट्स तुला येत आहेत त्याच तू परत व्हिडिओज बनवतीये. मला अगोदर अशा कमेंट यायच्या, अगं माझी आजी आणि आई रोजच काम करते या सगळ्या गोष्टी, तू काय नवीन सांगते, तू काय नवीन झेंडे लावते. इवन कधी कधी चालायला पण मुश्किल होतं साडीमध्ये. इन्स्टाची जनता किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडंसं क्रिस्पी कॉन्टेंट लागतो. नवरा खूप सपोर्टिव्ह आहे, ही इज अ इंजिनियर, आणि माझं MBA झालं आहे. मग आमचं असं काय मत आहे, शिक्षण ही फक्त मी मला ओळखतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. खूप व्हायरल झाला, सगळ्यांनी ट्रोल केलं आणि भरपूर अशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट पण होत्या. हॅलो हाय नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. खरं तर आज एक स्पेशल इंटरव्ह्यू होणार आहे अशा व्यक्तीचा, जी व्यक्ती सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल आहे. व्हायरल तर आहेच, पण ती व्यक्ती जे रील्स बनवते त्या रील्समुळे तिला ट्रोलही केलं जात आहे, रोस्ट देखील केलं जात आहे. तुम्हाला कळालं असेल कोणती ती व्यक्ती आहे. अर्थातच स्वागत करूया A to Z मराठीमध्ये करिश्माताईचं. करिश्माताई, खूप खूप स्वागत आहे A to Z मराठीमध्ये. थँक्यू सो मच योगिता. मला खूप छान वाटतं A to Zच्या प्लॅटफॉर्मवर येऊन. ओके, सो आता प्रेक्षकांच्या मनात खूप सारे प्रश्न पडले असणार आहेत की इंटरव्ह्यू काय सांगणार आहे, आता साडी नेसून काय करायचं हे सांगणार आहे की इंटरव्ह्यूला कसं बसायचं वगैरे. पण नाही, आम्ही फार छान गप्पा मारणार आहोत. इथपर्यंत करिश्माताई कशी आली, किंवा बऱ्याच लोकांना इन्स्टा ID असं करिश्मा धीरज म्हणून असंच माहिती आहे. सो आपण सुरुवात करूयात इंटरव्ह्यूला. सगळ्यात आधी नाव काय आहे, शिक्षण काय झालं आहे, आणि ही जी सुरुवात आहे ती कशी झाली आपण थोड्या वेळाने बोलूयात. पण पहिलंच नाव सांगून आपली सुरुवात करूयात. हाय, माझं नाव करिश्मा धीरज चौरे आणि इन्स्टा ID माझं करिश्मा धीरज 3 आहे. माझं शिक्षण MBA झालं आहे. HR मध्ये माझं MBA कम्प्लीट झालं आहे. त्याच्यानंतर मी कॉर्पोरेट फील्डमध्ये 2 वर्ष जॉब केलं आहे, आणि त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं सलून ओपन केलं आहे. ओके, सो आता तुम्ही बघितलंच MBA झालेलं आहे HR मध्ये, तरीही हे क्षेत्र, आणि या गप्पांकडे आपण वळणारच आहोत. तर मी लगेचच आपण गप्पांना सुरुवात करूयात. शिक्षण काय आहे हे तर कळालेलं आहे, आणि बऱ्याच जणांना आता पूर्ण नाव कळालं असेल, कारण की इन्स्टा IDमुळे फक्त करिश्मा एवढंच नाव माहिती आहे, आणि मेन टू फेमस असते साडीवाल्या काकू म्हणून. तर ही आयडेंटिटी इथपर्यंत पोचलेली आहे. आपण सुरुवात करूयात. तर मला हे विचारायला आवडेल सगळ्यात आधी, इतका कंटेंट तू करते, साडी नेसून हे करायचं, साडी नेसून ते कसं करायचं, असं की दैनंदिन जीवनात बायका ते करतातच. म्हणजे भाकरी असेल, डान्स असेल, हे सगळं होतं, पण हेच करायचं साडी नेसून, हे जे कंटेंट तू स्वतःचा क्रिएट केला आहे, ही सुरुवात कशी झाली की मला हे करायचंच आहे? अगं सुरुवात माझी यूट्यूबपासून झाली. यूट्यूबला मी साडी ड्रेपचे वगैरे व्हिडिओ करायचे. सुरुवातीला मी यूट्यूबला सगळे व्हिडिओ करायचे, अक्षरशः मेकअपचे असू दे, हेअरस्टाईलचे असू दे, बेसिक गोष्टींचे व्हिडिओ असू दे, जे लेडीजचे दैनंदिन जीवनात असतात. पण त्याच्यानंतर मला असं कळालं की यूट्यूबवर माझा साडीचा कंटेंट जास्त फेमस होतं आहे. त्यामुळे मी यूट्यूबवर साडी ट्रिपचे व्हिडिओ जास्त टाकायला लागले. मग यूट्यूबची जर्नी माझी सुरू झाली, मॉनिटायझेशन झालं, पैसे येऊ लागले. पण नंतर म्हटलं आपण इंस्टाग्रामवर पण वळायला पाहिजे, कारण यूट्यूबची जनता वेगळी आणि इन्स्टाची जनता वेगळी, त्यामुळे इन्स्टाला पण आपण फोकस केला पाहिजे. मग मी इन्स्टावर पण साडी ड्रेपचे रील टाकत होते, तर तेवढा रिस्पॉन्स नव्हता मिळत जेवढा मला यूट्यूबला मिळत होता. मग मला वाटलं की अरे इन्स्टाच्या जी जनता आहे, इन्स्टाची जनता आहे किंवा व्ह्युअर्स आहेत, त्यांना थोडंसं क्रिस्पी कॉन्टेंट लागतो, कारण यूट्यूबचं आणि इन्स्टाचं बघण्याचा प्रॉस्पेक्टिव्ह लोकांचा वेगळा आहे. यूट्यूबला सगळी लोकांना शिकण्यासाठी येतात की हाऊ टू वाला कंटेंट जास्त चालतं, पण इन्स्टाला सगळ्यांना एंटरटेनमेंटसाठी यायचं असतं की इन्स्टाला चला मी आज इन्स्टा उघडते मला नॉलेज पाहिजे असं नसतं. आज मी इन्स्टा उघडते मला थोडं एंटरटेनमेंट पाहिजे, हसायला पाहिजे. मग मी हे ओळखलं, आणि त्याच्यानंतर मग मला
एक अशीच आयडिया मिळाली होती की साडी नेसून कारमध्ये बसायचं कसं, हा कंटेंट आहे यूट्यूबवर आणि तो इंग्लिशमध्ये. मग मी पाहिला, म्हणलं अरे हाच कंटेंट आपण मराठीत करून बघूयात. ओके. मग मी तो केला आणि फर्स्ट माझा तो व्हायरल व्हिडिओ होता. तो खूप व्हायरल झाला, सगळ्यांनी ट्रोल केलं आणि भरपूर अशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट पण होत्या. पण नंतर मला छान वाटलं. ओके, हेच याच नोटवर प्रश्न की खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स असतात लेडीजच्या की हे काय साडी नेसून हे काय करायचं, किंवा साडी नेसून ते काय करायचं, हे काय कंटेंट आहे, किंवा हे काय व्हिडिओ उगाच काय बनवायचं म्हणून बनवायचं. एवढ्या निगेटिव्हिटीमध्ये पण पॉझिटिव्हिटी कुठून येते? कारण की सहसा काय होतं, खूप ट्रोलिंग झालं, खूप निगेटिव्ह वातावरण सगळीकडे झालं की एका पॉईंट नंतर ते बस वाटतं की बस आता मला थांबायचं. पण तुझं ते नाही होतंय, तू अजून काहीतरी नवीन घेऊन येते. तर हे कसं, स्वतःला कशी पुश करते तू? अगं माझं फ्रेंड सर्कलला खूप चांगलं आहे. माझं फ्रेंड सर्कल, माझा नवरा, माझी फॅमिली इतकी सपोर्टिव्ह आहे ना, गॉड ग्रेस म्हणावं लागेल किंवा माझं नशीब चांगलं आहे म्हणावं लागेल की मला इतकं छान सर्कल लाभलं आहे. आणि माझे फ्रेंड आणि माझं मन मला म्हणते आपण जे कंटेंट करतो तो तर चांगलाच आहे. आता मी साडीवरच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी कशा करायच्या हे सांगते. मुख्यतः काय मैत्रिणींनो, ज्या माझ्या वयाच्या असतील किंवा माझ्यापेक्षा लहान असतील तर कधीतरी साडी नेसतात. रोज डेली जीवनात आपण साडी नेसत नाही. बरोबर. आपली मम्मी किंवा ते जनरेशन होतं ते रोज साडी नेसायची, आपली आई आजी, त्यांना ते सगळं करणं इझी पडायचं. पण आपण कधीतरी साडी नेसतो, कधीतरी गावाला गेल्यावर साडी नेसतो, तेव्हा दैनंदिन जीवनातली कामं करणं खरंच अवघड जातं. इवन कधी कधी चालायला पण मुश्किल होतं साडीमध्ये. तर मला असं वाटलं, इवन मला पण मी स्वतः फेस केलं म्हणून तर मी व्हिडिओमधून घेऊन येते सगळ्या गोष्टी. आणि निगेटिव्ह कमेंटच्या गोष्ट राहिल्या तर लोकांना काय करायचं ते करू देत यार. माझ्या कंटेंटवर मला विश्वास आहे आणि माझं सर्कल आहे ते माझ्यावर विश्वास दाखवते म्हणल्यावर मला बाकीचे लोक काय म्हणतात ते घेणं देणं नाही आहे. आणि मला निगेटिव्ह जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट खूप आले होते, तेव्हा मला थोडंसं प्रेशर आलं होतं. तेव्हा मी अभ्यास केला की बाकीचे व्हायरल कंटेंट असतात त्याच्या खाली जाऊन मी कमेंट वाचायला लागले. त्याच्या अगोदर मी व्हिडिओचे कमेंट वाचत नव्हते, म्हणजे मला स्वतःवरच्या व्हिडिओची पण कमेंट वाचायची जास्त सवय नाही आहे. मग सगळ्यांनाच निगेटिव्ह कमेंट होता. इवन जे स्पिरिच्युअलवाले होते त्यांनाही निगेटिव्ह कमेंट, योगावाली होती तिला निगेटिव्ह कमेंट. म्हणजे मला असं वाटतं लोकांचा ट्रेंडच आहे, दिसली हिला की कमेंट एवढंच व्हायरल होतं, त्यांच्यामुळे व्हायरल होते. आपण नाही का चांगला पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा, तुम्ही निगेटिव्ह कमेंट करा किंवा पॉझिटिव्ह करा. माझं तर वे असंच आहे की मी करते चांगल्या मनाने किंवा माझा मोटिव्ह चांगला असतो. तुम्ही फन म्हणून पण घेऊ शकता किंवा लर्निंग म्हणून पण घेऊ शकता, अप टू यू. ओके, सो फॅमिलीचं तर आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी तुझ्या ज्या रील्स तू टाकते त्यावर बरेचसे सेलिब्रिटीज पण रील्स बनवतात किंवा इन्फ्लुएन्सर बाकीचे जे आहेत तेही रील्स बनवतात. बघतेस रील? हो बघते. मला खूप जणांना मला सेंड करतात रील्स की अरे हिने बनवली तिने बनवली. माझ्या मैत्रिणी कॉल पण करतात, तू पाहिलंस का हा रील? मी म्हणते हो मी पाहिला. म्हणजे आणि मला खूप छान वाटतं ॲक्च्युली सेलिब्रिटींपर्यंत माझं रील गेले. आणि मला असं वाटतं मी सॅटर्डे टाईप्सचे पण अगोदर व्हिडिओ करत होते, तुम्ही पाहत असाल तर माझ्या व्हिडिओवर गेलं तर खाली मी चांगले सिरियस व्हिडिओ करत होते. मग नंतर पण इन्स्टावर असे सिरियस व्हिडिओ नॉर्मल व्हिडिओ चालत नाही, नॉर्मल इज बोरिंग. म्हणजे मी हे इन्स्टावरून शिकले की नॉर्मल इज बोरिंग. तुम्हाला काहीतरी करायचं असेल किंवा व्हायरल व्हायचं असंही नाही, पण लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर काहीतरी क्रिस्पी कंटेंट तुम्ही घेऊन आलाच पाहिजे. मग हे माझं त्यात क्रिस्पी म्हणू शकतो. तर तुला एक आयडेंटिटी मिळाली आहे की साडीवाल्या काकू. ओके, सो तू दिसायलाही सुंदर आहेस, छान दिसते, साडी तर अजून छान दिसते. पण हे साडीवाल्या काकू वगैरे असं म्हटल्यावर थोडं वाईट नाही वाटत? असं थोडंसं लागत नाही मनाला? आता काकू म्हणलं की मला थोडंसं वाईट वाटतं, पण मला 2 मुलं पण आहेत आणि माझ्या मुलांचे फ्रेंड्स पण मला काकू म्हणतात. त्यामुळे मग एवढं काही नाही, ओके तुम्ही काही म्हणा, पण तुम्ही मला ओळखता हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ओके, सो तुझी मुलंही बघत असतील ना तू? हां, माझी मुलगी मोठी आहे, मुलगा 2.5 वर्षाचा आहे, मुलगी 4थीला आहे आता. तर तिला थोडंफार कळतं. ती म्हणते, पण तीही काही नाही म्हणते आई तू छान दिसते, कर. म्हणजे तिला असं कोणी येऊन सांगत नाही की तुझी मम्मी असे व्हिडिओज करत? अर्थातच तू मुलांकडे मोबाईल देत असेल तर ती स्क्रोल वगैरे करत गेली, अच्छा मम्मी तुझी व्हिडिओज आली वगैरे, असं कधी झालंय का घरात? ती मला 1-2दा म्हणजे खूप वेळा अशी बोलली की आजी आई मी तुझा व्हिडिओ ना मी आजीच्या मोबाईलवर बघितलं, लाईक केलं. मला तुझा व्हिडिओ कुठे दिसला की मी लाईक करते, मला आवडतात आणि शी इज सपोर्टिंग मी. किती छान, सुंदर. आता आपण फॅमिलीकडे येऊयात. आता खूप साऱ्या रील्सच्या खाली कमेंट्स असतात की हिचा नवरा कोण आहे, ही डोक्याला ताप नाही देत, फॅमिली काय म्हणत असतील, रिलेटिव्ह काय म्हणत असतील.
पण मला आठवतंय तू एका रील्समध्ये म्हणलेली आहे की सासूशिवाय माझं पानही हलत नाही. ओके, सो मग थोडं कळून येतं की सपोर्टिव्ह आहेत सगळे, पण तरीही काय सांगशील नवऱ्याविषयी, फॅमिलीविषयी? नवरा खूप सपोर्टिव्ह आहे. ही इज अ इंजिनियर आणि माझं MBA झालंय. मग आमचं असं काय म्हणतात शिक्षणी जोड लागली म्हणून लग्न झालं. त्याच्यानंतर मी थोडासा जॉब पण केला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, पण नंतर मला कळालं की कॉर्पोरेट हे माझ्यासाठी नाही बनलेलं. म्हणजे मी इथं टिकू शकत नाही, मला माझं स्वतःचं विश्व तयार करायचं आहे. मग मी सलोन वगैरे नवऱ्याच्या सपोर्टमुळे मी सलोन वगैरे उभा केले. ते चांगलं रन होतं आहे देवाच्या कृपेने किंवा तुम्हा सर्वांच्या कृपेने. मग म्हणून नंतर मी या व्हिडिओजमध्ये आले. म्हणजे दोन्ही आता साईड बाय साईड चाललेलं आहे आणि नवरा सगळीकडे सपोर्ट करतोय. पण सासूबाई पण इतक्या गोड आहेत ना, त्या माझे मुलं सांभाळतात. त्याच्यामुळे तर मला सगळ्या रील्स करायला किंवा सलोन हँडल करायला जमतं. खूप छान फॅमिली आहे तुझी, सपोर्टिव्ह फॅमिली आहे. म्हणून तुला कदाचित जनता काय म्हणते किंवा तुझे ऑडियन्स जे आहेत इंस्टाग्रामचे ते काय म्हणतात त्याचा तुला जास्त फरक पडत नसावास. आणि इतकं करून तू आज एका अवॉर्डपर्यंत देखील पोचली आहेस. तू बऱ्याच प्लॅटफॉर्मवर जातीयेस. आत्ताच बिग बॉसमध्येही तू जाऊन आलीस. कसा एक्सपिरियन्स होता? आणि अवॉर्डचा वगैरे हे जे इथपर्यंत पोचलीस, कसं वाटतंय? आधीची ओळख, आत्ताची ओळख? नाही, खूप छान वाटतंय. मला सिल्वर बटन पण मिळालं, अवॉर्ड पण मिळाला, रेडिओ सिटीचा अवॉर्ड मिळाला होता आणि आत्ताच मला बिग बॉसला जायची संधी मिळाली. खूप मस्त वाटतंय आणि लोक मला आता साडीवाली म्हणून काय ना ओळखतात. ते खूपच छान वाटतंय. आणि माझ्या हजबंडलाही आता कंपनीमध्ये म्हणतात अरे तुझी वाईफ म्हणजे खरंच खूप छान वाटतंय. सो आता आपलं बोलणं झालंच आहे की निगेटिव्हिटीमध्ये पण तू पॉझिटिव्हिटी आणते आणि तू पुढे जात चालली आहे. पण प्रत्येक काहीतरी करण्यामागे कोणीतरी असतं जे पुश करत असतं की तू हे कर, काही नाही होणार. असं कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात आहेत. एक मनोज शिंगुस्ते म्हणून सर आहे, जे स्पायसी की मोठा चॅनल आहे त्याचं होणार आहे. ते मला खूपदा म्हणले करिश्मा तू कर, असेच कंटेंट चालणार आहे, तू कर. आणि खूप सपोर्ट केला त्यांनी. युअर नेटवर्क इज डिसाइड युअर नेटवर्क. म्हणजे तुमच्या नेटवर्कमध्ये जी लोक आहेत त्याच्यातून तुम्ही घडता. आणि माझ्या नेटवर्कमधला हा माणूस खूप इन्स्पिरेशनल आहे असं म्हणता येईल. आणि खूप सारे माझे फ्रेंड्स पण आहेत आणि फॅमिली पण आहेत. त्यामुळे या सगळ्यांना श्रेय मला द्यायला आवडेल. म्हणून मी निगेटिव्ह कमेंट्स किती आल्या तरी मी नेहमी पॉझिटिव्ह असते आणि राहणार आहे शेवटपर्यंत. किती छान. म्हणजे टेन्शन नाही येत का एवढे कमेंट्स वाचून की मला बोलतायत? असं वाईट कुठेतरी वाटतं की मला तरी असं स्वतःला वाईट वाटलं असतं, पण तू एवढं कमेंट्स वाचूनही तू नवीन ज्या कमेंट्स तुला येत आहेत त्याच तू परत व्हिडिओज बनवतीये. अगं मला नाही, म्हणजे अगोदर वाटायचं. जो माझा पहिला व्हिडिओ गेला होता व्हायरल, त्याच्यामुळेच वाटलं, मला वाटतं त्याच्यामुळेच मला अवॉर्ड मिळाला. कारण त्याच्यामुळे मला खूप लोकांनी ओळखायला लागलं. मग मला असं वाटतं ना, जे चालते तेच करायला हवं ना. मी साडी रॅपचे व्हिडिओ करतच होते. ते चालत नव्हते किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. म्हणजे क्रिस्पी कंटेंट वाटतं ते इंस्टाग्रामला हवेत, जे व्ह्युअर्सला हवेत ते तर करायलाच हवे असं मला तरी वाटतं. बरोबर. आता बरेचसे ऑडियन्स हेही म्हणतील की इंटरव्ह्यू काय घ्यायचा आहे, की साडी नेसून हे करायचं, साडी नेसून ते करायचं. अशा व्यक्तीचं इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारण काय असंही म्हणू शकतात. पण कारण असं म्हणजे तिच्या बऱ्याचशा रील्स खाली बरेचसे कमेंट्स अशा असतात की हे काय साडी नेसून असं करायचं, माझी आई पण करते, माझी ताई पण करते वगैरे. पण इतक्या निगेटिव्हिटीमध्ये ती पॉझिटिव्हिटी घेते आणि ते करून ती थांबत नाही आहे, ती रील्स करतीच आहे, तुमचं एंटरटेनमेंट पण करतीये. सो यामुळे आजचा आपला हा इंटरव्ह्यू खरं तर आपण घेतलेला आहे. आणि तू म्हटली तुला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले, आज मोठे प्लॅटफॉर्म तुला ओळखतायत, तुला तुझी नवीन ओळख मिळते. असं होत असताना तू जिथे राहते तिथे अशी खाली गेली, मार्केटमध्ये वगैरे गेली तर तिथे ओळखतात असं पण हो सेल्फी वगैरे काही इन्सिडेंट्स सांगू शकतील? मी झुडिओमध्ये गेले होते इतक्यातच. मग तेव्हा मला लगेच ओळखलं, अरे तुम्ही त्या साडीवाल्या का, मला सेल्फी घ्यायचं आहे. छान वाटलं. म्हणजे ती ओळख माझी झालेली आहे. आणि बिग बॉसमध्ये पण खरं सांगायला गेलं तर मी 2-3 क्रिएटरलाच ओळखत होते, पण तिथे एक 5-6 क्रिएटर मला ओळखत होते अरे साडीवाली म्हणून. मला फार छान वाटलं. छान वाटते म्हणजे आता आपल्याला ओळखतात आहे आणि साडीवाली म्हणून आणि साडीचा कंटेंट म्हणून. आणि मला हा कंटेंट पण फार आवडीचा आहे, प्रेमाचं आहे माझं, जे मी करती येते. त्यामुळे मला छान वाटते की एक साडीवाली म्हणून की म्हणा किंवा तू साडीचे कंटेंट करते म्हणून ओळखते, तर खरंच छान वाटतंय. किती छान. असा काही किस्सा सांगू शकशील का? म्हणजे तुला खूप सारे कमेंट्स येत आहेत, आपण स्टार्टिंगपासूनच म्हणतो, पण एखादी कमेंट्स म्हणजे तुला सुरुवातीलाच खूप मनाला लागली आणि तुला असं झालं की बस आता मला नाही करायचं आहे, अशी कमेंट्स. आणि आत्ता या पोझिशनला अशी एखादी कमेंट्स की तुला
खूपच आवडली आणि अशाच कमेंट्स तुला आवडतात? हां, मला अगोदर अशा कमेंट यायच्या, अगं माझी आजी आणि आई रोजच काम करते या सगळ्या गोष्टी, तू काय नवीन सांगते, तू काय नवीन झेंडे लावते. अरे मला तुम्हाला हे म्हणायचं, तुझ्या आजी आणि आईसाठी माझे व्हिडिओ नाही आहेत, माझे व्हिडिओ तुझ्यासाठी आहेत. किंवा तू जर मुलगा असेल तर माझे व्हिडिओ तुझ्या बायकोसाठी आहेत. मी म्हणजे जनरेशनवर, म्हणजे मागच्या जनरेशनसाठी व्हिडिओ नाही करत आहे. ज्या कधीतरी साडी नेसतात त्यांच्यासाठी व्हिडिओ असतात. तुम्हाला आवडत असतील तर पहा, नसतील आवडत तर फन म्हणून पण बघू शकता, नाहीतर स्किप करा, स्क्रोल करा. शेवटी तुमचा मोबाईल तुमच्या हातात आहे ना. आणि आत्ताची आवडलेली कमेंट म्हणली तर मला बिग बॉसच्या खाली, म्हणजे बिग बॉसचं प्रमोशनसाठी मी गेले होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच्या खाली पण कमेंट आले होते की साडीवाली गेली तर मला आवडेल बिग बॉसमध्ये. म्हणजे ही कमेंट मला आवडली. अरे हा, लोकांना आवडते की मला तिथे पाहायला, त्यांना आवडते म्हणल्यावर मलाही आवडेल. किती छान. सो आधीचं तुझं आयुष्य कसं होतं? म्हणजे नॉर्मली सगळे लोक जगतात तसं आहे की चला सकाळी उठा, सलूनला जा, म्हणजे पार्लरला जा, काम करा, परत घरी या, जेवण. आणि तेच आत्ता कसं तुझं, म्हणजे काय आहे? अगोदरचं आयुष्य म्हणजे मी लहानपणापासून थोडी कटपटीच आहे. म्हणजे मी शाळेत असताना पण काही ना काहीतरी कटपट करत होते, कॉलेजला असताना पण हा कोर्स कर, तो कोर्स कर. मग त्यामुळेच मी जेव्हा सलोन ओपन केलं आणि माझ्या असिस्टंट छान प्रकारे सलोन सांभाळतात, तेव्हाच मला वाटलं आपण यूट्यूबला सुरुवात करूया, नंतर इन्स्टा. म्हणजे खटपट मी अगोदरपासूनच करत होते. पण आत्ता मात्र त्या खटपटीला उजाळा मिळाला असं म्हणू शकतो की आता चार चौघ ओळखतात ते बरोबर. आपल्याला चांगलं वाटतंय. म्हणजे हे आयुष्य पण चांगलं आहे. आणि आत्ताच्या आयुष्यात माझ्या डोक्यात सतत हे असतं की काहीतरी आता नवीन पाहिजे, अजून कोणता व्हिडिओ करता येईल जो कव्हर नाही झालाय, नवीन पाहिजे, काहीतरी ट्रेंड थोडासा बदलूयात किंवा काय करता येईल अजून, हेच डोकं जास्त चालतं. हे सगळं करताना तुझी 2 मुलं आहेत आता तू म्हणालीस, तो मुलांना आणि फॅमिलीला कसा वेळ देतेस? मुलं आहेत पण शाळेत जातात. शाळेत गेल्यावरच पटकन व्हिडिओ होतो, कारण माझा अभ्यास मी करून ठेवते ना, कोणता व्हिडिओ करायचा, काय डायलॉग मारायचे, काय डायलॉग असले पाहिजेत. त्यामुळे मुलं शाळेत गेल्यावर वेळ मिळतो आणि होतं, आणि सलोनलाही वेळ मिळतो. आणि मी म्हटलं तसं त्याप्रमाणे माझ्या सासू खूप प्रेमळ आहेत, त्या मुलांना खूप छान समजतात, त्यामुळे मला वेळ मिळतो. इव्हन माझा व्हिडिओ करत असताना माझा लहान मुलगा आहे, तो इतका मला बिलप तोडा की त्याचं म्हणणं असतं, आई तू व्हिडिओ करूच नको, तू माझ्याजवळच थांब. पण त्यालाही सासू घेऊन बाहेर फिरायला नेतात. मग तेव्हा आमचा व्हिडिओ शूट होतो, नवरा माझा व्हिडिओ शूट करत असतो, फ्रेम वगैरे व्यवस्थित आहे का ते बघत असतो, आणि आम्ही दोघं छान शूट करतो. आणि ते क्या बात आहे. तुला असं कधीच कोणी म्हटलं नाही का की कशाला करतेस, किती ट्रोल होतीयस, किती बोलतायत तुला, तरी पण तुझं चालूच आहे, बस कर आता, असं कधीच कोणी म्हटलं नाही? मला स्वतःला तरी नाही कोणी म्हटलं, पण माझं जो फ्रेंड सर्कल आहे ते लोकांना माहिती आहे की अरे ही हिची फ्रेंड आहे. मग माझी एक फ्रेंड आहे स्नेहल म्हणून, तिला खूप जण बोलले तुझी फ्रेंड करिश्मा, तिला किती ट्रोल करतात आहे, तरी ती का नाहीच थांबवत आहे. मग ती स्नेहल म्हणते, अगं ती किती छान करते, तुम्ही हे बघा ना. म्हणजे माझ्यापर्यंत हे आलंच नाही, माझ्या सर्कलपर्यंत आलंय, पण माझ्यापर्यंत हे आलं नाही. माझे जे फ्रेंड्स आहेत ते बरोबर त्यांना रिस्पॉन्ड करतात आणि ते तिथपर्यंतच थांबतं, त्याही गोष्टी माझ्यापर्यंत येत नाहीत. आणि मला स्वतःहून कोणीच असं म्हणजे समोरासमोर म्हणलं नाही की थांब आता करिश्मा बाद झालंय, खूपच पकवते तू वगैरे, असं कोणीच काही म्हटलं. फॅमिली पण नाही. ते छान. उलट सासूबाई पण एक्सायटेड असतात, आज कोणता व्हिडिओ तू कशावर करणार. इव्हन मी गावाला जाऊन तो शेणाने सारवायचा वगैरे पण केला, तेव्हा सासूबाई पण मला हेल्प करत होते, अगं तू ही साडी घाल, तू असं कर, तू तसं कर. वा, खरंच लकी आहेस तू, इतकी छान फॅमिली तुला मिळाली. इतकं ट्रोलिंग होत असताना, इतके मीम्स येत असताना, इतकी रोस्ट होत असताना तुझी फॅमिली तुझ्यासोबत आहे की तू जेवढं नवनवीन अजून करतीयस तेवढं तर तुला सपोर्ट करतात. अजून काय हवंय? सिरियसली. सो अपकमिंग काय प्रोजेक्ट्स आहेत? आता तू एवढी व्हायरल झाली आहे, सगळ्या साडीवाले काकू म्हणून ओळखतायत, तर तुला पुढे अजून काय करायला आवडेल? काय बकेट लिस्टमध्ये काय काय आहे? बकेट लिस्टमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, येतील ते आहे, म्हणजे फ्युचरमध्ये येतीलच, तुम्ही पाहालच. आणि येस, मला म्हणजे माझ्या फॅमिलीने जसं सपोर्ट केला तसं माझ्या ग्रॅटिट्यूड डायरीने पण फार सपोर्ट केला आहे. रोज मी संध्याकाळी ग्रॅटिट्यूड डायरी लिहित असते. सगळ्यांना पण थँक्यू बोलत असते. आणि ऑफकोर्स जे माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांनाही आजच्या डायरीत माझा थँक्यू असेलच. आणि थँक्यू युनिव्हर्स, यार सगळं दिलंस आणि देत राहतोस, त्याबद्दल थँक्यू. सो व्हिडिओ व्हायरल झाला, तू कारचा व्हिडिओ व्हायरल झाला असं वाटेल. सो त्यानंतरचा दिवस तू कसा होता? म्हणजे फॅमिलीमध्ये पूर्ण सेलिब्रेशन होतं की तुला काही सुचत नव्हतं? अगं नाही होतं, माझा फर्स्ट व्हिडिओ व्हायरल झाला होता कारमध्ये कसं बसायचं. ॲक्च्युली त्याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला, फक्त म्युझिक टाकलेलं, आणि व्हिडिओ तोच होता की मी कारमध्ये बसते आणि फक्त वरती टायटल टाकलेलं, हाऊ टू सीट इन अ कार इन अ साडी. पण त्याच्यावर काही एवढं नाही आलं नाही. आणि जेव्हा माझा आवाज गेला तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला.
मग मग मला कळायला लागलं, अरे आपल्या आवाजालाही महत्त्व आहे. जेव्हा आपण एक्सप्रेशन टाकतो ना व्हिडिओमध्ये, त्याला जास्त महत्त्व येतं. तेव्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या कमेंट आल्या. इव्हन मला त्या व्हिडिओवर एक 10 to 15%च पॉझिटिव्ह कमेंट आल्याचं, सगळ्या निगेटिव्ह आल्या खरं म्हणायला गेलं तर. ही पण गोष्ट सांगायची असते का वगैरे, खूप जणांच्या अशा कमेंट होत्या. माझे तो पहिला व्हिडिओ होता त्यामुळे थोडंसं टेन्शन तर आलं होतं, म्हणजे खूप टेन्शन आलं होतं. पण मी म्हटलं, जसं मला त्याच्यानंतरच अवॉर्ड मिळाला आणि अवॉर्ड शोमध्ये मला ते मनोज शिंगोसे सर मिळाले. तेव्हा त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला, अगं तू असे व्हिडिओ बनायला पाहिजेत, जे व्हिडिओ चालतात ते बनवायला पाहिजेत. तुम्हाला तरी असं वाटतं, बघ तू यावर विचार कर. मग विचार केला आणि कंटेंट काढू लागले. मग असेच कंटेंट मी सध्या काढत आहे. सो हे सगळं होत असताना तू जिन्यावरती चढायचं कसं, साडी नेसून त्या उतरायचं कसं, डबे कसे काढायचे, हे सगळं व्हिडिओजच्या खाली, की असं माझी ताई जिना चढली आहे पण तिला उतरता येत नाहीये, ती डब्बा काढायला वरती चढली पण तिला ते आता खाली कसं यायचं तोही व्हिडिओ करा, किंवा हिच्या साड्या जप्त करा, ह्या खूप साऱ्या कमेंट्स येतात. यावर काय म्हणणं आहे तुझं? मी आपलं म्हणजे तुम्हाला जर कॉन्टेंट क्रिएटर बनायचं असेल तर मला असं वाटतं तुम्ही कमेंट जास्त रीड करूच नका, आणि रीड केल्यास तरी मनावर घेऊ नका. आणि कमेंट करणारे करत राहतील काही, आणि त्यातल्या कमेंट पण मला चांगल्या वाटेल तर त्याच्यावर रील मी नक्की आणेल, की ज्या करण्यासारख्या आहेत, ज्या युजफुल राहतील तर त्यावर नक्की आणेल मी. साड्या जप्त करा हे जे काही म्हणतायत त्यावर काय म्हणतायत? साड्या तुम्ही जितके जप्त करा म्हणताय ना, तेवढे मला ब्रँड साडी पाठवतोय. वाव, बघा तुमच्या अपोजिट सगळं होतंय. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय त्याला माझा पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आहे. आणि बरेचसे जण कमेंट्स ऑफ करतात, पण तुझं तसं नाही, कमेंट सेक्शन ऑन आहे. अगं निगेटिव्ह कमेंट्स तर येतात, पण तुला माहिती आहे सगळ्या मुलींना मला पर्सनल मेसेज करतात की हे तू बनवते तू खूप छान बनवते आणि आम्हाला खरंच हेल्प होत आहे. फक्त त्या मुली मला माहीत नाहीत का त्या कमेंट्समध्ये का लिहित नाहीत. इव्हन मला असं वाटतं ज्यांना कौतुक करायचं असतं ना कमेंट्सच्या माध्यमातून, ते फार कमी जर कौतुक करतात. आता योगिता, मला तुलाही विचारायला आवडेल की तू लास्ट टाईम एक कौतुकाची थापाची कमेंट कोणाला दिली आहे? म्हणजे कमेंट देण्यापेक्षा ना लोक लाईक करतात. मग ह्या लाईकच्या जोरावर तर मी पुढे 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 म्हणजे मला मोटिवेशन मिळतं की पर्सनल का होईना पण मुलींना आवडतोय आपलं कंटेंट. आणि त्या डेली यूजमध्ये मला इव्हन खूप सारे कमेंट्स आहेत की मला अगं कपडे धुवायला येत नाहीत गावाला गेल्यानंतर, तू असंही कंटेंट बनवते का? साडी नेसून कपडे कसे धुवायचे, भांडी कसे घासायचे. घरी ते पंजाबी ड्रेस किंवा आपले शॉर्ट्स वगैरे घालतात, पण गावाला गेल्यावर साडी कंपल्सरी नेसावी लागते. आणि मी हॅप्पी की लोकांना कंटेंट पण आवडतोय आणि बेसिक गोष्टीचा कंटेंट, यात काय असं वेगळं किंवा वावगं असं काहीच नाही आहे. आणि तू जसं म्हटली की काही कमेंट्स करत नाहीत की हे चांगलं आहे, ते तुझ्या कमेंट सेक्शनमध्ये न येता तुला पर्सनली मेसेज करत असावेत. कारण मला आठवते मी तुझा जेव्हा व्हायरल व्हिडिओ गेला, अगं तो एकदम व्हायरल आहे, तू सगळीकडे तूच म्हणून पण मी तुला मेसेज केला होता, बरोबर? हो, मला खूप जणांनी मेसेज केले, व्हायरल आहे, खूप सारे कमेंट येतात आहे वगैरे वगैरे. मी म्हणलं, मी हसते, अरे मी पण एन्जॉयच करते, मी पण एन्जॉयच करत होते कमेंट. तुम्ही जसं कमेंट करता किंवा खूप जण माझ्या याच्यावर खूप जण मुलं कमेंट करतात आणि ते कॉमेडी कमेंट करतात, मी पण एन्जॉय करते ॲक्च्युली. आणि काही हिंट पण मिळतात की पुढचा व्हिडिओ कशा, कारण कमेंट म्हणून पण आपल्याला खूप सारे हिंट्स मिळतात की पुढचा व्हिडिओ कशावर मागतात ते. त्यामुळे मी कधी कधी रीड करते, कधी कधी खूपच कमेंट येतात तेव्हा रीड करणं होत नाही. हे सगळं होत असताना आता हे थोडासा अलीकडे येते की बऱ्याचशा महिला अशा आहेत, मुली अशा आहेत, त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं असतं, पण फॅमिली सपोर्ट असेल किंवा फॅमिलीमध्ये काही मेंबर्स त्यांना आवडत नाही म्हणून त्या करत नाही, किंवा लग्न झालेल्या ज्या बायका असतात त्यांच्यातही खूप टॅलेंट असतं पण ते त्यांना करता येत नाही, प्रेझेंट करता येत नाही, किंवा फॅमिलीमुळे ते ओपन अप होऊ शकत नाही. अशा महिलांना, अशा मुलींना तू आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय संदेश देशील? मला असं वाटतं प्रत्येक महिलांनी ना म्हणजे खूप साऱ्या महिलांना कॅमेरा फेसिंगचं म्हणजे काय म्हणतात फिअर आहे. खूप महिला हुशार आहेत, सगळ्यांना काही ना काहीतरी येतच आहे, कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये सगळ्या महिला निपुण आहेत. इव्हन काही नाही म्हणलं तरी भाजी भाकरी किती छान करता येते, ॲक्च्युली तीही जमत नाही. आता मला जर वांग्याची भाजी म्हणलं तर मी पहिल्यांदा यूट्यूबला सर्च करते, बरोबर. तर तुम्ही फक्त कॅमेरा फेसिंग करायचं मला वाटतं साहस करा, आणि यूट्यूबला आणि इन्स्टाला तुम्ही तुमचे व्हिडिओज टाकू शकता. यूट्यूबला तर तुम्ही अर्नही करू शकता, फक्त सुरुवात करा. कॅमेरा फेसिंगला तुम्ही जर घाबरत असाल तर मग तुम्ही डायरेक्ट जे काय प्रोजेक्ट तुमचं जे आहे त्याच्यावर कॅमेरा फेस करा. तुम्ही ते गोष्टी करा, जसं की रेसिपी असेल किंवा शिवणकाम असेल किंवा ते ब्लाऊजवर वर्क असतं आरीवर ते असेल, पहिल्यांदा तिथे कॅमेरा जाऊ द्या, तिथलं शूट करा, तुमचा व्हॉइस ओव्हर द्या, असे व्हिडिओ टाका. त्याच्यानंतर तुम्ही कधीतरी दिसा, कारण लोकांना जो आवाज मी ऐकतोय त्याचा चेहरा काय आहे हे पाहण्याची पण इच्छा असते. पहिल्यांदा तसे व्हिडिओ झाले की नंतर तुम्ही कॅमेरा फेसिंग करा. हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल आणि तुम्ही व्हिडिओ असे क्रिएट करा. मला असं वाटतं तुम्ही तुमचा जे काही टॅलेंट आहे ते हिडन नका ठेवू. तुम्ही या सोशल मीडियासारखा खूप मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला
आपल्या घर बसल्या हातात आहे आणि मिळतोय. खूप सारे लोक, मला तुम्ही सांगा बरं, एक तरी असा यंगस्टर असेल का की त्यांनी आज इंस्टाग्राम नाही बघितलं? नाही, असं एकही नाही. बरोबर आहे. सगळेजण इंस्टाग्राम बघतात. तुम्ही तुमचं चांगली क्रिएटिव्हिटीचं कंटेंट आणा, लोकांना अजून गरज आहे, आणि मराठीत आणा. या मराठी भाषेला आपल्याला पुढे न्यायचं आहे, या मराठी प्लॅटफॉर्मला आपल्याला पुढे न्यायचं आहे. मराठी भाषेत, आपल्या मातृभाषेत तुमचा स्वतःचा कंटेंट तयार करा. तुम्हाला असं वाटेल बेसिक गोष्टी काय सांगू, अरे सांग ना, कितीतरी जणांना माहिती नसतं. आता मी पण बेसिकपासूनच सुरुवात केली. खूप लोकांना माहिती नाही, साडीमध्ये बसल्यानंतर ना, आता मी उठल्यावर इथे थोडासा फुगा येतो, तर तो फुगा कसा सावरायचा, कारण बसून उठलं ना की आपल्या हिप लाईनला थोडासा पफ येतो. ती तुम्ही खाली साडी व्यवस्थित करा, मग हिप लाईन आपली मस्त कर्व दिसते. ही पण टिप नाही माहिती लोकांना. मी अशा टिप घेऊन आल्यावर मग लोकांना कळतं, अरे ही टिप खरंच महत्त्वाची आहे. मग त्याप्रमाणे मला असं वाटतं, खरंच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण टाकत जा. म्हणजे लोकांना खरंच माहिती नसतात कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी. सो आज तुझ्यासोबत गप्पा मारून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आणि मेन आपला इंटरव्ह्यूचा मोटिव्ह होता एवढ्या साऱ्या निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटी कशी आणते हे. कारण की सगळ्यांनाच असं वाटतं साडी 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 काय, हे काय, काय काय तर म्हणतात काय फालतूपणा आहे. सो हे नेमकं काय आहे हे आज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचलं असेल, तुम्हाला कळालेलं असेल. सो आज खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू सो मच, तू इथे आली, आम्हाला वेळ दिला. थँक्यू सो. थँक्यू तुम्हाला सर्वांना पण थँक्यू. योगिता तुलाही थँक्यू, वाईट बोलवलं त्याबद्दल. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.